नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। गांधी चौक पोलिसांची कामगिरी। हरवलेले 10 मोबाईल शोधून बालकांना परत दिले। तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन हा प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। मोबाईल हरवणे म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नव्हे, तर त्यामध्ये साठवलेली वैयक्तिक माहिती, संपर्क, कागदपत्रे आणि आठवणी गमावण्याची भीतीही नागरिकांना सतावत असते। अशा परिस्थितीत नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गांधी चौक पोलीस ठाण्याने करून दाखविले आहे। लातूर शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसर, गंजगोलाई, मार्केट यार्ड, कापड लाईन, सराफ लाईन तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते। याबाबत विविध नागरिकांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या। या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलीस दलाचे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली। पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री सुनील रिजितवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। सदर पथकाने अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली। यामध्ये विशेष केंद्र शासनाच्या CEIR प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला। या मोहिमेत पोलीस अंमलदार योगेश चिंचोलीकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक विश्लेषण आणि माहिती संकलनाच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा मागोवा घेतला। सखोल तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे विविध ठिकाणी हरवलेले एकूण 10 मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले। हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 2 लाख रुपये इतकी आहे। त्यानंतर संबंधित मोबाईल धारकांचा शोध घेऊन सर्व मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले। हरवलेल्या मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी गांधी चौक पोलिसांचे आभार व्यक्त केले। नागरिकांनी हरवलेल्या मोबाईलबाबत पोलीस ठाण्यात अथवा CEIR पोर्टलवर नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रत्नापूर न्यूज, लातूर।